नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत संरक्षण यंत्रणा। हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। विषम समायोजन होतं तेव्हा हे संरक्षण यंत्रणा यूज होते। नमस्कार मित्रांनो, आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे संरक्षण यंत्रणा। बघा, विषम समायोजन टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संरक्षण यंत्रणा, ह्या संरक्षण यंत्रणा कोणत्या आहेत यावर 100% एक तरी क्वेश्चन असतोच। ओके, त्याचं हे तुम्ही एकदा दोनदा ऐका आणि व्यवस्थित नोट्स काढून ठेवा आणि परीक्षेच्या टायमाला हे एकदा रीड करा। ओके, बघा, संरक्षण यंत्रणामध्ये पुढील गोष्टीचा समावेश होतो। समर्थनाचा समावेश केव्हा होतो? एखाद्या हेतूसाठी प्रयत्न करूनही अपयश येत असल्यास ते मान्य न करता इतरांना पटेल अशी खोटी कारणे सांगणे म्हणजे समर्थन। आपण कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करतो किंवा एखादा आपला प्रयत्न करतो तरी ती गोष्ट अपयश येतं आपल्याला त्यात, तरी आपण त्या खोट्या गोष्टीचं समर्थन करतो, इतरांना पटेल असं कारण देतो। बघा, उदाहरणार्थ सेटनेट परीक्षा उत्तीर्ण होणारे ही परीक्षा पद्धतीच विश्वासार्ह नसल्याचे प्रतिपादन करून त्यापेक्षा PhD करणे अधिक चांगले असे म्हणतात। म्हणजे आपण एखादी परीक्षा देतोय आणि ती परीक्षा अवघड आहे, ही काय परीक्षा प्रणाली आहे, व्यवस्थित घेतच नाही, हे असे वगैरे कारण देणं आणि त्या गोष्टीचं समर्थन करणं। ओके, नंतर बघा प्रक्षेपण म्हणजे आपल्या मनातील भावना दोष इतरांच्या माथी मारणे म्हणजे प्रक्षेपण होय। आपल्या मनातल्या भावना किंवा आपल्या मनात जे दोष आहे ते इतरांच्या माथी मारायचे। जसं की उदाहरणार्थ रमेश परीक्षेत नापास झाला तेव्हा शिक्षकांनी शिकवले नव्हते असे तो म्हणतो। एखादं गणित समजा अवघड आहे, टीचरनं करायला सांगितलं, एक फॉर एक्झाम्पल म्हणून एक सॉल्व्ह करून दिलं, दुसरं तुम्ही करून आणा, आणि त्या मुलाच्यानं करणं नाही झालं आणि मग नंतर म्हणतो की टीचरनं शिकवलं नाही। हे बरोबर आहे का? नाही। त्याला म्हणायचं प्रक्षेपण। आपल्या मनातले दोष भावना इतरांच्या माथी मारणे त्याला म्हणायचं प्रक्षेपण। दमन म्हणजे बघा, मनातील अतृप्त इच्छा, आकांक्षा, दुःख लपवून ठेवणे यास दमन म्हणतात। म्हणजे मनातल्या ज्या इच्छा असतात त्या दाबून ठेवायच्या, कोणाला सांगायच्या नाही, आकांक्षा, दुःख हे लपवून ठेवणे त्याला काय म्हणतात? दमन म्हणतात। उदाहरणार्थ लग्न न जमणारा राहुल ब्रह्मचर्य हेच जीवन असल्याचे सांगतो। म्हणजे एखादी गोष्ट होणारच नाही तर आपण ते दुसऱ्या गोष्टी करायच्या, हेच जीवन, ब्रह्मचर्य हे जीवन असल्याचे सांगतो। ओके, जसं की आपण आंबट अंगुराची गोष्ट ऐकली असेल, कोल्हा उड्या मारतो त्याला काही अंगूर भेटत नाहीत, मग शेवटी कंटाळून जातो आणि म्हणतो अंगूर आंबटच आहे, तशा टाईपचं, त्याला म्हणायचं दमन। नेक्स्ट बघा, प्रतिपूरण। नेक्स्ट आहे प्रतिपूरण। एका क्षेत्रात यश मिळाले नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करणे यास प्रतिपूरण म्हणतात। हे पॉझिटिव्ह दृष्ट्या घ्या। एका क्षेत्रात आपण ट्राय करतो आहोत, त्याच्यात आपल्याला यश नाही मिळालं, त्याची भरपाई म्हणून आपण दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून काढतो, त्याला म्हणायचं प्रतिपूरण। उदाहरणार्थ राधिकाला क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे होते, पण अचानक अपघातात तिला दिव्यांगत्व आल्याने तिने स्पर्धा परीक्षा देऊन ती प्रशासकीय अधिकारी झाली। म्हणजे तिला क्रीडा क्षेत्रात यश मिळवायचं होतं, रनर व्हायचं असेल किंवा दुसरं काहीतरी व्हायचं असेल, पण ते क्रीडा क्षेत्रात व्हायचं होतं, पण आयुष्यात अपघात होतो, हात पाय जातो, काहीतरी दिव्यांगत्व येतं, तर त्याऐवजी तिनं खचून न जाता तिनं दुसऱ्या वेळेने विचार करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि प्रशासकीय अधिकारी झाली। ओके, त्याला काय म्हणायचं? प्रतिपूरण। ओके, दिवास्वप्न म्हणजे एखादे काम करताना त्या कामात लक्ष न देता उलट वेगळ्याच मनोराज्यात दंग असणे यास दिवास्वप्न असे म्हणतात। एखादं काम करत आहे त्याच्यात लक्ष नाही द्यायचं, उलट त्याच्याऐवजी दुसऱ्या गोष्टी आठवून खुश व्हायचं, याला म्हणायचं दिवास्वप्न। उदाहरणार्थ रमेश अभ्यासासाठी बसला होता परंतु त्याचे लक्ष अभ्यासात नव्हते। उन्हाळ्याच्या सुट्टीत काश्मीरला जाऊन काय धमाल करायची आहे याचे चित्र तो मनचक्षूमध्ये रंगवत होता, म्हणजेच तो दिवास्वप्न पाहत होता। म्हणजे त्याला अभ्यास करायला लावला, परीक्षा आता दिवाळी आलीये
आपली परीक्षा कधी आहे? दिवाळीच्या नंतर. तर काय आपण अभ्यासाला बसतो तेव्हा आपल्याला दिवाळीचे स्वप्न आठवतात. दिवाळीत हे करायचे ते करायचं. बायका असतील आता माझ्यासारख्या गृहिणी असतील, बाबा हे फराळ करायचं ते करायचं. अभ्यास कधी करायचा? आपल्याला प्रायोरिटी मैत्रिणींनो आधी अभ्यासासाठी द्यायची आहे. आपल्याला खूप कामं असतात, घर असतं, मुलं असतील, संसार सगळ्यांकडे बघून आपल्याला आपला वेळ काढून अभ्यासात द्यायचा आहे. कारण या वेळेस टीईटी क्रॅक करायचीच आहे हे मनात ठरवा. ओके. बघा, तादात्म्य म्हणजे काय? मनाची एकरूपता. तादात्म्य म्हणजे मनाची एकरूपता. उदाहरणार्थ भजन करता तुकाराम महाराज विठ्ठलाशी तादात्म्य पावत होते, म्हणजे एकजीव होत होते, विठ्ठलासोबत एकजीव व्हायचे, म्हणजे मनाची एकरूपता, मनाने एक व्हायचे ते. ओके, त्याला म्हणायचं तादात्म्य. उदात्तीकरण म्हणजे आपल्या इच्छा आकांक्षांच्या पूर्तीसाठी अयोग्य मार्ग न वापरता समाजमान्य मार्गाचा वापर करणे यास उदात्तीकरण म्हणतात. म्हणजे आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ती करता कोणत्याही अयोग्य मार्गाने जायचे नाही. जे समाजाला मान्य असा मार्ग आहे, योग्य मार्ग आहे, त्या मार्गावर जायचं, याला म्हणायचं उदात्तीकरण. ओके. उदाहरणार्थ बघा, एखाद्या जोडप्याला मूल नसेल तर त्याने अनाथ आश्रमातील मुलाला दत्तक घेऊन स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याला वाढवतात, त्याला म्हणायचं उदात्तीकरण. बघा, आत्मताडन ही एक संरक्षण यंत्रणा आहे. त्याच्यात बघा काय आहे, अपयश आल्यास स्वतःला कठोर शिक्षा देणे यास आत्मताडन म्हणतात. आत्मताडन म्हणजे काय? आपण कोणत्याही गोष्टीला प्रयत्न करतो यश मिळवण्यासाठी, त्याच्यात जर आपल्याला अपयश आलं तर घरचे तर कोणी काय म्हणणार नाहीत, पण त्यांना स्वतःला शिक्षा करून घेणं, त्याला म्हणायचं आत्मताडन. बघा, परीक्षेत अपयश आल्यास उपाशी राहणे किंवा रडत बसणे हे त्या परीक्षेत अपयश आल्याबद्दलचं आपलं कॉम्पेन्सेशन म्हणा, म्हणजे आत्मताडन म्हणतात. नकारात्मकता. कोणत्याही बाबतीत नकारात्मक मत यामध्ये सांगितले जाते. नकारात्मक मत, आता परीक्षाचा निकाल कसा लागेल, चांगला नाही लागणार, असं निगेटिव्ह गोष्टी विचार करायचा. मला होईल का, मी करू शकेल का, मी होणारच नाही माझ्याच्यानं, अशा गोष्टी. जसं की बघा, इथे उदाहरण दिले, रमेश त्याच्या वडिलांना तुम्ही मला खेळणी आणून दिल्याशिवाय मी अभ्यास करणार नाही असे म्हणतो, म्हणजे नकारात्मकता. हे दिलं तरच मी हे करणार. विकृत श्रद्धा हेही आहे संरक्षण यंत्रणेत. बघा, वाईट मूल्यांवर विश्वास ठेवणे यास विकृत श्रद्धा म्हणतात. विकृत श्रद्धा म्हणजे काय? वाईट गोष्टीवर विश्वास ठेवणे. जसे वाईट वागल्याशिवाय लोक आपल्याला मान देणार नाही असे म्हणणे, म्हणजे ही काय? वाईट वागणूक आहे, वाईट इच्छाशक्ती आहे, किंवा वाईट वागल्याशिवाय लोक आपल्याला मान देणार नाही. वाईट वागल्यावर कोण मान देतं का? कोणीच देत नाही. एखादा व्यक्ती जर तुमच्याशी चांगलं बोलतोय, तुम्ही त्याला जर उलट बोलत असाल तर ते कसं तुमच्यासोबत चांगलं राहील? ही एक विकृत श्रद्धा आहे, म्हणजे चुकीची श्रद्धा. दांभिक आजार बघा, परिस्थितीला सामोरे जाण्याची भीती वाटत असल्यास आजारी आहे असे सांगून ते टाळणे यास दांभिक आजार म्हणतात. म्हणजे परिस्थितीला सामोरे न जाता त्याची भीती वाटते आणि आपण त्या गोष्टी टाळतो, मग त्याच्यासाठी कारण देतो. कोणते, माझं डोकं दुखते, आजारी आहे. आता लहान मुलं बघा, स्कूलला जायचं नसेल तर कारण देतात, माझं पोट दुखते मम्मा, मला स्कूलला नाही जायचं, हे असे थोडे थोडे कारण देतात. त्याला काय म्हणायचं? दांभिक आजार. बघा, इथं उदाहरण पण दिलेलं आहे. पोट डोके दुखत आहे असा बनाव करून परीक्षेला न जाणे. ओके. विस्थापन. आता बघा, विस्थापन म्हणजे काय? वरिष्ठांवरील राग कनिष्ठांवर काढणे यास विस्थापन म्हणतात. म्हणजे मोठ्यांवरचा राग जो असतो तो आपण लहानांवर काढतो. बघा, घरी काही तुमच्या सगळ्यांनाच अनुभव आला असेल, आई पप्पात भांडणं झाले की ते त्यांचा राग सर्रास कुणावर काढतात? मुलांवर काढतात. बघा, ऑफिसमध्ये वरिष्ठ रागावले म्हणून घरी गेल्यावर पत्नीवर राग काढणे, हे मला तर वाटतं घराघरातलं उदाहरण आहे. ऑफिसमध्ये काहीतरी झालं, त्याचा राग घरी आले आणि पत्नीवर काढणे. पत्नी रागावली म्हणून आपण मुलांना रागवणे. परागम. आता हे विस्थापन तुमच्या तर नक्कीच लक्षात राहील व्यवस्थित.
आता नेक्स्ट बघा, परागमन. परागमन म्हणजे काय की भूतकाळातील सुखद अनुभूतींना उजाळा देणे म्हणजे परागमन. म्हणजे मागच्या काळात काय झालेलं आहे, भूतकाळात आपल्या काय काही सुखद घटना घडलेल्या आहेत त्याला उजाळा देणे म्हणजे काय, परागमन. आता आमच्या काळात तूप रुपयाचे 4 शेर मिळत असे असे आजोबा सांगतात. आता आपल्याही काळात बघा, सोनं जेव्हा आपण आपल्या आई वडिलांच्या तोंडून ऐकायचो तेव्हा आपल्याला समजत होतं की पहिले काळात 400 रुपये तोळा सोनं होतं वगैरे. आता बघा 1,30,000 रुपये तोळा झाले रिसेंटचं सोनं. हे जे मागच्या गोष्टी काढून आपण आनंद अनुभूती घेतो ना, त्याला म्हणायचं परागमन. प्रतिक्रियात्मक वृत्ती. आता बघा, प्रतिक्रियात्मक वृत्ती कशाला म्हणतात, आपल्या मनातील भावना इतरांना कळू नये म्हणून विरोधी वर्तन करण्याची व्यक्तीची सवय म्हणजे प्रतिक्रियात्मकता वृत्ती होय. ओके, उदाहरणार्थ बघा, लाच खाणाऱ्या अधिकाऱ्यांनी नीतिमान जीवन जगावे असे इतरांना सांगणे. हे बघा, प्रतिक्रियात्मक वृत्ती तुम्हाला समजलेली आहे. मनातल्या काही भावना इतरांना कळू नये, विरोधी वर्तन करण्याची व्यक्तीची सवय म्हणजे प्रतिक्रियात्मक वृत्ती. ओके, आता बघा याचं उदाहरण, लाच खाणाऱ्या अधिकाऱ्याने नीतिमान जीवन जगावे. लाच खाणारे अधिकारी हा नीतिमान जगावा असं इतरांना सांगणे हे बरोबर आहे का? नाही, ही प्रतिक्रियात्मक वृत्ती आहे. बघा, संरक्षण यंत्रणेच्या व्यक्ती कमी अधिक प्रमाणात उपयोग करत असते, मात्र संरक्षण यंत्रणेचा अधिक वापर करत राहिल्यास विषम समायोजनही होऊ शकते. ओके, हे संरक्षण यंत्रणा होता. हे खूप महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, संरक्षण यंत्रणा. यामध्ये आत्मताडन, उदात्तीकरण, एक तरी प्रश्न याच्यावरती येतो. ओके, थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.